यानंतर आपण संभाजीनगर या प्रशासकीय क्षेत्रामधील संभाजीनगर प्रशासकीय क्षेत्रामधील जे जिल्हे आहेत, तर ते जिल्ह्याचा क्षेत्रफळानुसार आपल्याला क्रम पाहायचा आहे. एक आहे बीड. बीड त्याचं क्षेत्रफळ आहे संभाजीनगरमधलं पहिल्या क्रमांकाचं 10,693 10,693 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ हे चौरस किलोमीटर मध्ये आपल्याला पाहायचं आहे. क्रमांक दुसरा आहे नांदेड. म्हणजे नांदेड आहे, त्याचा क्रमांक दुसरा आहे 10,528 10,528. त्याच्यानंतर संभाजीनगर क्रमांक आहे तिसरा, जो की संभाजीनगर प्रशासकीय विभागामध्ये 10,107 चौरस किलोमीटर. त्याच्यानंतर म्हणजे जालना, त्याचा क्षेत्रफळानुसार चौथा क्रम आहे, त्याचा आहे 7,718 चौरस किलोमीटर. त्यानंतर उस्मानाबाद क्षेत्रफळानुसार चा क्रमांक आहे 5वा, तर उस्मानाबादचा क्षेत्रफळ आहे 7,569 चौरस किलोमीटरमध्ये, सर्व क्षेत्रफळ चौरस किलोमीटरमध्ये. त्याच्यानंतर लातूर लातूर त्याचा क्रमांक आहे 6वा. हा क्रमांक देखील लक्षात राहणं महत्त्वाचं आहे. 6वा क्रमांक 7,157 चौरस किलोमीटर. त्याच्यानंतर परभणी आणि परभणीचा क्रमांक आहे क्षेत्रफळामध्ये 7वा आहे, तर ते आहे 6,517 चौरस किलोमीटर. आणि लास्ट आहे संभाजीनगर या प्रशासकीय विभागामध्ये सर्वात लहान जिल्हा, ज्याला क्षेत्रफळाने म्हणतो आपण, हिंगोली आहे. हिंगोली त्याचा क्रमांक 8वा पकडा आणि 4,524 चौरस किलोमीटर. 4,524 चौरस किलोमीटर. अशा पद्धतीने या ठिकाणी आपले संभाजीनगर या प्रशासकीय विभागामध्ये जिल्हा आणि सर्वात मोठा जिल्हा आणि सर्वात लहान जिल्हा कोणता क्षेत्रफळाने ते पाहिलं, त्याचा जर आपण क्रम जर लावला तर या ठिकाणी पाहूया त्याचा क्रम. बिनास इथं म्हणजे नांदेड आहे. बिनास, जाऊला पही व हत्तीच ही म्हणजे बीड क्रमांक 1ला, टेक्स क्रमांक 1 आणि क्रमांक 8 हे अगोदर आपल्याला माहीत पाहिजे. एखाद्या वेळेस प्रश्न विचारताना या ठिकाणी आपल्याला कसा जरी प्रश्न विचारला, म्हणजे नांदेड 2 क्रमांक आहे, म्हणजे संभाजीनगर, विद्यार्थ्यांनी कसं जरी पाहिलं तरी या ठिकाणी त्याला माहिती असलं पाहिजे की कशा पद्धतीने आपण प्रश्न टॅकल करायला पाहिजे. म्हणजे
जालना 1 2 3 4 5, उस्मानाबाद, ला लातूर, परभणी आणि ही हिंगोली अशा पद्धतीची हे ट्रिक्स आहेत. बिना स जाऊ लापही अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण काही शब्द याच्यातले वाचलेले आहेत. जाऊ वाचलेला आहे. जाऊ या दोन्ही शब्द अक्षरापैकी जर कोणत्याही बाजूला आलं तर ते ऑप्शनमध्ये म्हणजे उतरता क्रम चढता क्रम देखील विचारला जाऊ शकतो या प्रश्नामध्ये. तर अशा प्रश्नाचे माहितीचे प्रश्न ह्या ठिकाणी आपल्याला टॅकल करता आलं पाहिजे आणि आपले उत्तर चुकलं नाही पाहिजे याची काळजी घ्यायची. तर हे पहिलं आपण संभाजीनगर या प्रशासकीय विभागातले जिल्हे आणि त्याचा क्षेत्रफळाने चढता पासून उतरता क्रम पाहिलेला आहे. आता याच्या पुढं आपण पाहूया दुसरा जिल्हा पाहूया. दुसरं प्रशासकीय विभाग आणि त्याच्यातले जिल्हे त्याची माहिती आपण घेऊया. त्याच्यानंतर आपण जाऊया नागपूर विभागाकडे. नागपूर विभागामध्ये गडचिरोली त्याचा क्रमांक 1 आहे, लक्षात असू द्या. 14,412 चौरस किलोमीटरमध्ये हे आपल्याला सगळं घ्यायचं आहे. गडचिरोलीचा क्रमांक 1. त्याच्यानंतर चंद्रपूर, लगेच त्याच्या डाव्या बाजूला चंद्रपूरचा क्रमांक 2. क्षेत्रफळ आहे 11,442 चौरस किलोमीटर, 43 चौरस किलोमीटर. त्याच्यानंतर नागपूर 3 क्रमांक आहे, त्याचं क्षेत्रफळ बघूया आपण 9,892 चौरस किलोमीटर. त्याच्यानंतर वर्धाचा क्रमांक आहे क्षेत्रफळानुसार 4था आहे, तर 6,309 चौरस किलोमीटर इतकं क्षेत्रफळ आहे. त्याच्यानंतर गोंदिया त्याचा क्रमांक आहे क्षेत्रफळानुसार त्या विभागातले नागपूर प्रशासकीय विभाग. तर गोंदियाचा 5वा क्रमांक आहे क्षेत्रफळाने 5,425 चौरस किलोमीटर. आणि त्याच्यानंतर शेवटचा आहे भंडारा. हा आहे भंडाऱ्याचा भाग, क्रमांक 6वा. त्याचं क्षेत्रफळ आहे 3,898 चौरस किलोमीटर इतकं क्षेत्र या ठिकाणी आहे. मग त्याची ट्रिक्स आपल्याला गच, नाव, गोभंग शब्द या ठिकाणी जरी आठवलेले नसले तरी परत सरावाने हे शब्द आपल्याला माहिती होऊन जातील. त्याचा क्रमांक ग म्हणजे गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर 3, वर्धा 4 आणि गोंदिया 5, भंडारा 6 अशा पद्धतीने ट्रिक्सच्या माध्यमातून देखील आपल्याला हे जिल्हे आपल्याला माहिती होऊन जातील. तर सर्व विद्यार्थ्यांनी याकडे अतिशय काळजीनं लक्ष देऊन हे प्रशासकीय विभाग आणि त्याच्यामधले जे जिल्हे आहेत ते जिल्हे या ठिकाणी त्याचं क्षेत्रफळ किती आहे किंवा कोणत्या जिल्ह्याचं कोणत्या विभागामध्ये क्षेत्रफळ जास्त आहे किंवा कमी आहे हे त्या विद्यार्थ्यांनी समजून घ्यायचं. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया. पुढचा विभाग आहे नाशिक प्रशासकीय विभागात. तर नाशिक प्रशासकीय विभागामध्ये पूर्वीचं नाव अहिल्यानगर होतं, तर अहमदनगर, ते झालेलं आहे आता अहिल्यानगर.
क्रमांक 1 आहे नाशिक विभागातला जिल्हा, क्षेत्रफळाने मोठा, 17,048 चौरस किलोमीटर. त्याच्यानंतर दुसरा हे विभाग नाशिक, ना म्हणजे नाशिक, इथं नांदेड नाही, आणि तिकडचं ना म्हणजे नागपूर. याचा आपल्याला माहिती असलं पाहिजे किंवा ताळमेळ लागलेला पाहिजे. तर नाशिक आहे 15,530 चौरस किलोमीटर. त्याच्यानंतर जळगाव, ज चा क्रमांक 3 आहे, इथं 2 आणि इथं 1 अहिल्यानगर. जळगावचं क्षेत्रफळ आहे 11,765 चौरस किलोमीटर. त्याच्यानंतर धुळे 8,000, 4 क्रमांक आहे, 8,095 चौरस किलोमीटर. त्याच्यानंतर नंदुरबार 5,055 चौरस किलोमीटर. तर याच्यामध्ये या नाशिक विभागाची ट्रिक्स आपल्याला अशा पद्धतीनं अनाज ज्याला आपण धान्य म्हणतो हिंदीमध्ये, म्हणजे अहिल्यानगर, ना म्हणजे नाशिक, ज म्हणजे जळगाव, अनाज क्रमांक त्याचा 1, 2, 3, आणि धून म्हणजे ज्याला आपण नाद किंवा बासरी वगैरे म्हणतो, आवाज. तर अनाज, धून अशा पद्धतीचे ट्रिक्स या ठिकाणी होते. क्रमांक 1, 2, 3, 4, 5 असे क्रमांक दिलेले आहेत आपण. तर हा झाला नाशिक प्रशासकीय विभाग आणि त्याचे क्षेत्रफळानुसार मोठे क्षेत्रफळ, तसेच त्याच्यानंतर लहान क्षेत्रफळ, अशा पद्धतीचे जिल्हे आपण या ठिकाणी पाहिले. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया. पाहूया कोकण मध्ये जाऊन. कोकणमध्ये एक आहे रत्नागिरी, क्रमांक 1 आहे कोकणमध्ये, कोकण प्रशासकीय विभाग. रत्नागिरीचं क्रमांक 1चं क्षेत्रफळ आहे ते आहे 8,208 चौरस किलोमीटर. त्याच्यानंतर रायगड आहे, रायगडचा क्रमांक आहे 2, 7,152 चौरस किलोमीटर इतकं क्षेत्रफळ आहे. त्याच्यानंतर पालघर, त्याचा क्रमांक 3 आहे. एखाद्या वेळेस हा क्रमांक देखील लक्षात जर असेल तरी तुमचं उत्तर येऊ शकतं, एखाद्या वेळेस किलोमीटर जरी लक्षात असेल तरी ते उत्तर येऊ शकतं. म्हणून विद्यार्थ्यांनी ट्रिक्सच्या माध्यमातून या ठिकाणी हे क्षेत्रफळ लक्षात ठेवायला हवं. 5,344 किलोमीटर. त्याच्यानंतर सिंधुदुर्ग, त्याचा क्रमांक आहे क्षेत्रफळाचा 4था कोकण विभागातला, तर 5,207 चौरस किलोमीटर. त्याच्यानंतर ठाणे, 5वं क्षेत्रफळ आहे, तर कोकण विभागातलं 4,214 चौरस किलोमीटर. आणि त्याच्यानंतर मुंबई हा भाग, मुंबई उपनगर हा मोठा भाग, तर 446 चौरस किलोमीटर. त्याच्यानंतर फक्त मुंबई जर पकडली
त्याचा शेवटचा क्रमांक आहे या विभागाचा, हा 6वा क्रमांक आहे. तर मुंबई शहर फक्त 157 चौरस किलोमीटर अशा पद्धतीने या ठिकाणी कोकण विभागातील प्रशासकीय कोकण विभागातल्या प्रशासकीय विभागातल्या जिल्ह्याची क्षेत्रफळानुसार आपण क्रमांक दिलेला आहे, त्याचं क्षेत्रफळ पाहिलेलं आहे. त्याची ट्रिक्स वगैरे काही होती का पाहूया. ररा पासीठा पासी क्रमांक 1 2 3 4. थामुमू सगळ्यात लास्ट मुंबई शहर हे 7 क्रमांकावर आहे. मुंबई उपनगर, याला उ करतो, इथं श करतो, म्हणजे उपनगर, मुंबई उपनगर आणि मुंबई शहर ठाण्याचा 5वा क्रमांक आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी ट्रिकच्या माध्यमातून आपण काय पाहत आहोत तर क्षेत्रफळ पाहत आहोत. त्याच्यानंतर पुढे जाऊया आपण. अमरावती विभाग पाहूया. इथं अमरावतीमध्ये यवतमाळ, त्याचा क्रमांक आहे 1. यवतमाळचा क्रमांक दिलेला आहे 1. 13,582. 13,582. 13,582 चौरस किलोमीटर त्याचा क्रमांक यवतमाळचा 1. त्याच्यानंतर अमरावती अमरावतीचा क्रमांक 2 आहे. 12,210 चौरस किलोमीटर. त्याच्यानंतर बुलढाणा प्रशासकीय विभागामध्ये 3रा क्रमांक आहे क्षेत्रफळाचा, 9,661 चौरस किलोमीटर. त्याच्यानंतर अकोला 5,429 चौरस किलोमीटर. आणि वाशिम लास्ट, ज्याला आपण म्हणतो वाशिमचा 5वा क्रमांक आहे, हा झाला 4था अकोल्याचा, 5,150 म्हणजे 5150 असं जरी लक्षात ठेवलं वाशिमचा, तरी 5वा क्रमांक शेवटचा हे लक्षात ठेवण्यासारख्या जोड्या येतात 5150. तर ट्रिक्स कशी तयार होऊ शकते तर अमरावती विभागाचे ट्रिक्स बघूया. य बु वा, य ओ बु ओ वा, क्रमांक 1 2 3 4 5. आता हे पहिले सुरू येणार हे अमरावतीच असणार आहे आणि दुसरी वेळेस येणार हे अकोलाच असणार आहे, हे आपल्याला सगळ्याला माहिती पाहिजे. त्याच्यात वा म्हणजे वाशिम, जे आपण आत्ताच लक्षात ठेवलं. यवतमाळ, त्याचा क्रमांक 1. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण प्रशासकीय विभागामध्ये अमरावती प्रशासकीय विभागाचा जिल्ह्याचं क्षेत्रफळ पाहिलं, जास्त ते कमी. आणि त्याच्यानंतर आपल्याला शेवट पाहायचा आहे ज्याला आपण पुणे प्रशासकीय विभाग म्हणतो. याच्यामध्ये सर्वात जास्त क्षेत्र आहे पुण्याचं. पुणे आहे 1 क्रमांकावर, 15,643.
चौरस किलोमीटर. त्याच्यानंतर सोलापूर 14,895, सोलापूरचा क्रमांक 2, 14,895 चौरस किलोमीटर. त्याच्यानंतर सातारा 10,480, साताराचा क्रमांक 3 आहे, 10,480. सांगली आहे, त्याचा क्रमांक 4, ते आहे 8,572, 8,572 चौरस किलोमीटर. आणि शेवटचा आहे कोल्हापूर, त्याचा क्रमांक 5, 7,685, 7,685 चौरस किलोमीटर. याची ट्रिक्स बघूया आपण. पुसो, पु म्हणजे पुणे, सो म्हणजे सोलापूर, सांको ऐकलेलं आहे आपण, सांको ज्याला पूल म्हणतो आपण, तसं हे आणि हे परंतु त्याच्या अगोदर 3 क्रमांकावर आहे सातारा 6. तर अशा पद्धतीने क्रमांक 1, 2, 3, 4 आणि 5 असे पण काय पाहिले की पुणे प्रशासकीय विभागातील सर्वात मोठे क्षेत्रफळ असणारे जिल्हे आणि सर्वात लहान त्याचे क्रमांक आणि ते किती चौरस किलोमीटर आहे ते या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. यानंतर आपण महाराष्ट्रातील सर्वात मोठे जिल्हे 5 जिल्हे कोणते आहेत ते पाहूया. तर आपल्याला अगोदर नकाशा पाठ असल्यामुळं आपण डायरेक्ट त्या जिल्ह्याचं नाव न लिहिता या ठिकाणी त्या जिल्ह्याकडे जाऊया. तर सर्वात मोठे जिल्हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे जिल्हे जे क्षेत्रफळाने सर्वात मोठे त्याची माहिती घेऊया. हे अहिल्यानगर आहे. अहिल्यानगर पूर्वीचं नाव अहमदनगर होतं. अहिल्यानगरचा क्रमांक 1. त्याच्यानंतर पुणे दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्यानंतर नाशिक जवळजवळचेच येतं. नाशिक हे 3ऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्यानंतर 4थं सोलापूर हे 4 क्रमांकावर आहे. आणि 5वं जे आहे गडचिरोली 5 क्रमांकावर आहे गडचिरोली. तर मोठ्या जिल्ह्याचे ट्रिक्स या ठिकाणी पु ना सो ग अपुना सोंग जरी म्हटलं तरी चालतंय. म्हणजे अहिल्यानगर, पु म्हणजे पुणे, ना म्हणजे नाशिक तर नागपूर नाही किंवा नांदेड नाही. त्याच्यानंतर सो म्हणजे सोलापूर आणि ग म्हणजे गडचिरोली. अशा पद्धतीची काय तर 5 महाराष्ट्रातील सर्वात मोठी जिल्हे आपण या ठिकाणी पाहत आहोत. त्या ट्रिकच्या माध्यमातून आपल्याला हे कळून जात आहे. त्याचबरोबर आपल्याला पुढे जाऊन पाहायचं आहे प्रादेशिक विभागाचा उतरता क्रम. तर प्रशासकीय विभाग आहेत 6 आणि प्रादेशिक विभाग हे 5 आहेत. तर इथं प्रादेशिक विभाग 5 हे आपल्याला अगोदर माहिती पाहिजे. एक आहे विदर्भ
विदर्भामध्ये एक नागपूर विभाग आणि अमरावती विभाग हे दोन विभाग येतात. त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्र ज्याला आपण पुणे विभाग म्हणतो, पश्चिम महाराष्ट्र. त्याच्यानंतर मराठवाडा, त्याच्यानंतर याचा क्रमांक आहे 3. 2 नंबरला याच्यामध्ये दोन नंबरला आहे पश्चिम महाराष्ट्र, 3 नंबरला मराठवाडा, 4 नंबरला आहे कोकण आणि 5 नंबरला आहे खानदेश. खानदेश म्हणजे असे नंदुरबार, धुळे आणि जळगाव अशा पद्धतीचे 3 जिल्हे या ठिकाणी मोडतात. तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे प्रादेशिक विभागामध्ये या ठिकाणी नाशिकचा आणि अहिल्यानगरचा समावेश होतो. अशा पद्धतीचा पश्चिम महाराष्ट्राचा भाग पकडला जातो. इथं फोड करण्यात आलेली आहे, फोड झालेली आहे. हा पश्चिम महाराष्ट्राचा भाग. इतका पश्चिम महाराष्ट्र आहे. आणि विदर्भामध्ये काय, अमरावती विभाग पण येतो आणि त्याच्यानंतर नागपूर विभाग पण येतो. अशा पद्धतीने प्रादेशिक विभाग आहे हा. पहा, खानदेश म्हणजे फक्त 3 जिल्हे आणि मराठवाडा हा 8 जिल्ह्याचा आहेच. कोकण हा 7 जिल्ह्याचा आहेच. परंतु क्षेत्रफळानुसार या ठिकाणी कोकण हे 4थ्या क्रमांकाचं प्रशासकीय प्रादेशिक विभाग आहे आणि 5व्या क्रमांकाचा आहे खानदेश. पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रादेशिक विभागातील म्हणजे नाशिक 1 आणि अहिल्यानगर 1 हे या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रात येतं. प्रादेशिक विभाग किती येतं, तर प्रादेशिक विभाग आहेत 5 आणि प्रशासकीय विभाग आहेत 6. हे आपल्याला या ठिकाणी माहिती असायला पाहिजे. तर विदर्भाचा क्रमांक 1, 2 दोन्हीचा समावेश असल्यामुळे या ठिकाणी 2 प्रशासकीय विभागाचा मिळून कोण विदर्भ झाल्यामुळं याचा क्षेत्रफळाने पहिला क्रमांक येतो. तर आपल्याला काय पाहायचे याच्यामध्ये, क्षेत्रफळानुसार प्रादेशिक विभाग हे 5. तर म्हणजे विदर्भ 1 नंबरला, दुसरा पश्चिम महाराष्ट्र, त्याच्यानंतर मराठवाडा, त्याच्यानंतर को म्हणजे कोकण आणि खा म्हणजे हे अशा पद्धतीनं खानदेश असं म्हणायला या ठिकाणी आपल्याला हरकत नाही. तसे हे क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील प्रादेशिक विभाग आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला या महाराष्ट्रातील क्षेत्रफळानुसार सर्वात लहान जिल्हे पाहायचा आहे. आपण या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट असं ज्याला आपण जनरल स्टडीज म्हणतो, ते जनरल स्टडीज समजावून सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. सामान्य अध्ययन ज्याला आपण म्हणतो, इतिहास, भूगोल, राज्यघटना, अर्थव्यवस्था, चालू घडामोडी, पंचायत राज अशा विषयाचा या ठिकाणी समावेश असणार आहे. त्यामुळं जर आपले विद्यार्थी, मुलं, मित्र जर कोणी या ठिकाणी या शिवाजी बोथीकर हे यूट्यूब चॅनल आहे आपलं,
तर या यूट्यूब चॅनलला जुळलेले नसतील तर तुम्ही आपल्या मित्रांना या यूट्यूब चॅनलला जोडून घ्या, कारण जगातली अशी उत्कृष्ट माहिती या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यायची आहे. तर आपल्याला पाहायचं आहे सर्वात कमी क्षेत्रफळ असणारी महाराष्ट्रातील जिल्हे. एक आहे मुंबई, जे की 1 नंबरला येत आहे. फक्त किती 157 चौरस किलोमीटर इतकंच आहे, चौरस किलोमीटर. त्याच्यानंतर मुंबई उपनगर हे दुसऱ्या क्रमांकावर येईल. त्याचं क्षेत्रफळ देखील या ठिकाणी 400 ते 450 चौरस किलोमीटर आहे. चारशे शेहेचाळीस चौरस किलोमीटर क्रमांक 2ला आहे. त्याच्यानंतर भंडारा हे 3ऱ्या क्रमांकावर आहे, सर्वात लहान क्षेत्रफळांचा जिल्हा. त्याच्यानंतर ठाणे क्षेत्रफळ कमी असलेलं. आणि त्याच्यानंतर हिंगोली, मराठवाड्यातला एकच जिल्हा जो या ठिकाणी आहे, हिंगोली 5व्या क्रमांकाचा. तर आपल्याला ट्रिक्स बनवताना या ठिकाणी कशा पद्धतीचे ट्रिक्स बनवता येते. भंठाही. हे पहिलं मुंबई शहर असणार आहे आणि दुसरं जे आहे ते मुंबई उपनगर असणार आहे. म्हणजे भंडारा, ठा म्हणजे ठाणे आणि ही म्हणजे हिंगोली. याच्या अगोदर आपण क्षेत्रफळ लिहून दिलेलेच आहे. तर त्या क्षेत्रफळानुसार या ठिकाणी सर्वात लहान जिल्हे महाराष्ट्रातले 1, 2, 3, 4, 5 असे 6 जिल्हे या ठिकाणी, 5 जिल्हे आपण या ठिकाणी. सर्वात लहान जिल्हे कुठले? महाराष्ट्रातील MH, महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हे पाहिले आहेत.